हाय. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे. आज जेव्हा मी कपाट उघडलं, त्यात मला माझ्या आईच्या त्या 2 साड्या मिळाल्या, ज्या आईने मला दिल्या होत्या. आणि ह्या बघून मला फार आनंद झाला, की आपण ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप धावपळ करतो. पैसा कमवायचा, घर-दार हे सगळ्या गोष्टींमध्ये फार धावपळ करत असतो. आणि तेव्हा आपली काळजी करणारं कोणी आपल्या मागे असतं हे आपल्याला त्यावेळेस कळतच नाही. आपण कधी आईचा फोन येतो, जेवली का? काय करते? कधी आपण फक्त "हो आई, हो आई." ठीक आहे. आपण त्या ठीक आहे ना, आपण हे गृहीत धरतो की आपली आई आहे. आपण म्हातारे होईपर्यंत ती आपल्याबरोबर म्हातारी होणार हे सगळ्यांचा समज आहे. माझाही होता, की आपल्याला असं वाटतं आहे ती व्यक्ती. काही नाही होणार तिला आणि आपल्यालाही नाही होणार. म्हणजे एक असतं ना कोणाचं. सेम माझं जे सगळ्यांचं नॉर्मली असतं, सेम माझंही तसंच होतं. आणि मग काही महिन्यांपूर्वी आई जेव्हा आजारी पडली आणि मग ती बेडवरच होती. जवळ-जवळ 4-5 महिने होते. माझ्या भावाने त्याचं खूप तिच्यासाठी खूप केलं. पण मला असं एक मुलगी म्हणून असं वाटत होतं, की अरे, मी पण आईसाठी खूप मोठं हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं, तिचा खूप चांगलं ट्रीटमेंट करा, जे की भाऊ खूप चांगल्या रीतीने करतच होता. पण मला असं वाटत होतं आणि मी मुंबईला राहते, तर मी मुंबई-नाशिक असं दर 15 दिवसाला येऊन 2-3 दिवस राहत, तिच्याकडे तिला वेळ दे, हे इतकंच करत होती. तरी मला ते 5-6 महिने असं वाटत होतं मी काहीच नाही केलं. पण जेव्हा आई गेली आणि मग मी 10 दिवस तिची विधी होईपर्यंत तिथेच होती. तेव्हा त्या 10 दिवसात आपण काहीही काम करत नसतो. आपण एकदम शांत बसलेलो असतो. आणि तेव्हा मला रिअलाईज झालं, की मी माझ्या आईसाठी काय केलं? जी माझी 6 महिन्यात जी रुखरुख चाललेली होती आणि ती माझी एकदम अचानक शांत झाली. का? तर ते फक्त एक गोष्टीमुळं आणि मला समाधान वाटलं, जे 6 महिन्यापासून जे मला बर्डन येत होतं, मला त्रास होत होता, की मी का नाही करू शकत आहे? म्हणजे मी खूप काही अचीव्ह करायला पाहिजे होतं, ते नाही करू शकली. त्यामुळे माझ्याकडून हे नाही झालं का? असे जे येतात खूप लोकांना, तर त्या सगळ्यांचं एकच समाधान, की मी फक्त एकच गोष्ट माझ्या आईला दिली आणि ती म्हणजे वेळ. त्या ज्या 6 महिन्यात मी जितक्या वेळा नाशिकला आली असेल, जितक्या वेळा आईला भेटली असेल आणि जितकी मी बोलली असेल तिच्याशी, जितका वेळ तिला दिला असेल, त्यावेळेस तिच्या नजरेत फक्त हेच असायचं, की तू आली मला भेटायला. तू तू आली भेटायला, त्यात ती खूप अशी समाधानी असायची मला बघून. मला त्या गोष्टी नंतर रिअलाईज झाल्या ती गेल्यानंतर. आणि मला फक्त ह्या व्हिडिओतून एकच गोष्ट सांगायची आहे, की तुम्ही तुमच्या जेव्हा आई-वडील कधी आजारी असतात किंवा जेव्हा त्यांचा फोन येतो, तर तो फोन पटकन उचला. कारण नंतर वेळ गेल्यावर आपल्याला कोणी फोन करणारं नसतं. दुसरी गोष्ट, की जो तुम्ही वेळ देतात ना, त्या वेळेतून त्यांना तुमच्याकडून पैसे नको असतात. तुमचे भारी साडी वगैरे काही लागत नसतं. खूप मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करा, हे त्यांचं म्हणणं नसतं. त्यांना हवा असतो फक्त त्या बेडवर जेव्हा असतात, तेव्हा त्यांना एकच गोष्ट हवी असते, की माझ्याजवळ कोणी आलं पाहिजे. प्रेमाने माझा हातात घेऊन स्पर्श करून फक्त सांगायचं, की "आई, मी आहे, तू पटकन बरी होते." आणि मी हेच केलं. आणि ही गोष्टच मी करत होती आणि मला तेव्हा नाही कळालं. हे मला आई गेल्यावर कळालं. तर मला सांगायचं कारण हेच, की तुम्हीही जर अशी काही कोणाची सिच्युएशन असेल, की तुम्हाला असं वाटतंय, पण माझं एकच म्हणणं वेळ द्या. त्यांना फक्त वेळ लागतो. वेळ हवा असतो तुमचा आणि ते 2 शब्द हातात हात घेऊन, की "आई मी आहे, तू काळजी करू नको." यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्ही बघा इतक्या समाधान मिळेल तुम्हाला, इतकं समाधान मिळेल आणि ते इतके भरभरून आशीर्वाद देतात, की ते आज मला गेल्यानंतर रिअलाईज होतं आहे. जे 6 महिने मला जे
म्हणजे जी हे डोक्यामध्ये चाललं होतं काही नाही करत ते मला ती गेल्यानंतर तिने त्या गोष्टीची जाणीव करून दिली की तू मला काहीतरी खूप चांगलं दिलं. आणि त्याचं मला फार कौतुक आहे की मी ते करू शकली. ते माझं भाग्यात होतं आणि ते मला भाग्य लाभलं. आणि ते आईची ती सेवा करणं किंवा तिच्याजवळ बसणं, त्या 2 गोष्टी बोलणं, या सगळ्या गोष्टी करायला, तिला वेळ द्यायला, हे आपल्याला मिळणं हे आपलं भाग्य आहे. तर माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्हालाही तुमचे आई-वडील असतील, चांगले असतील, बरे असतील, तर आत्तापासूनच त्यांना इग्नोर करू नका. त्यांना गृहीत धरू नका. कधीही काही होऊ शकतं. माणूस जन्माला आलेला तो जाणारच आहे. फक्त एक त्यांना वेळ द्या. त्यांना तुमच्या आधाराची 2 शब्दांची, तू काळजी करू नको मी आहे, आणि तो स्पर्श, या 2च गोष्टींची गरज असते. बाकी काही नाही. त्यांना तुमचा पैसा नको, महागडे कपडे नको, महागडे दागिने नको. त्यावेळेस फक्त त्यांना तेच हवं असतं. त्यावेळेस फक्त त्यांना तुमचे तो आधाराचा हात, ते स्पर्श, त्या 2 गोष्टी की काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत. बस आईला इतकं बोला. आई, आपले वडील फार खुश होतात आणि त्यातच त्यांना सगळं मिळाल्यासारखं असतं. म्हणून बस मला इतकंच सांगायचं. थँक्यू.